नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज। लातूर शहरातील एकमेव असलेल्या शीतला माता देवीच्या मंदिरात पहाटेपासूनच माहेश्वरी समाजातील महिला पुरुषांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। हिंदू पौराणिक कथानुसार शीतला माता ही आरोग्याची रक्षक आणि चेचक देवी, ग्रोवर उष्णताजन्य आजारांना बरे करणारी देवता मानली जाते। त्यांना दुर्गा किंवा पार्वतीचा अवतार मानले जाते। देवीच्या हातात स्वच्छतेसाठी झाडू, रोगांपासून मुक्तीसाठी कडुलिंबाचा पानाचा गुच्छ आणि शांततेचे प्रतीक म्हणून अमृत कुंभ पाण्याचे थंड भांडे असते। स्कंद पुराणानुसार देवी अग्नीतून प्रगट झाली असून ती विविध प्रकारचे जीवर आणि साथीचे रोग दूर करणारी म्हणून ओळखली जाते। होळीनंतर 8व्या दिवशी फाल्गुन किंवा चैत्रवद्य अष्टमी दिवशी मुख्यत्वे ही पूजा केली जाते। या दिवशी घरात चूल पेटवली जात नाही। या दिवशी देवीला आदल्या दिवशी बनवले शिळे व थंड अन्न जसे की लापशी, कढी, रोटी हे अन्न किंवा थंड अन्न जसे की दही, भात अर्पण केले जाते व हे बनवलेले थंड अन्न भक्त दिवसभर खात असतात। या देवीची उपासना केल्याने देवी आणि कांजण्या यासारख्या रोगांपासून संरक्षण मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे। गुरुग्राम हरियाणा येथील शीतला माता मंदिर अतिशय प्रसिद्ध असून ते 51 शक्तिपीठापैकी एक मानले जाते। होलिकाचे दहन नंतर 7व्या दिवशी म्हणजे आज शीतला माता देवी सप्तमी निमित्त राजस्थानी समाजातील महिला पुरुष लातूर शहरातील पोचम्मा गल्लीत एकमेव असलेल्या मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। शीतला माता देवीच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी का आहे? आजच्या दिवशी कशामुळे महत्त्व? रत्नापूर न्यूज, लातूर।